नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. तर आपण घेऊन आलो आहे सरळ सेवामध्ये वारंवार रिपीट होणारे प्रश्न. अति महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, जे पोलीस भरती, वनरक्षक, MPSC वर इतर सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये वारंवार रिपीट होतात. तर चला बघूया टाइम न वेस्ट करता आपले आजचे प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण. यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? तर स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा घटक म्हणजे व्यक्तीच्या मनोघडण. यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. आपल्या असे 15 प्रश्न घेतलेले आहेत आपण, जे IMP आहेत. जर तुम्हाला त्यांचे आन्सर येत असतील आणि तुम्ही त्यापैकी किती सोडवले ते आपल्याला शेवटी कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो. तर आपला राईट आन्सर असणार आहे मानसिक पक्वता. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 बघूया. सर्वसमावेशक शिक्षणात खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर सर्वसमावेशक शिक्षणात खालीलपैकी कोणती बाब पडत नाही मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. 4 ऑप्शन पहिले वाचून घ्यायचे आपण. तर आपला राईट आन्सर असणार आहे, यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. याबद्दल अधिक माहिती घेऊया मित्रांनो. सर्वसमावेशक शिक्षणात खालीलपैकी बाबी येतात: अपंगाच्या शिक्षणाची व्यवस्था, स्वतः शैक्षणिक आराखडा तयार करणे, योग्य नियंत्रण व मूल्यमापन, योग्य शैक्षणिक साधनाचा वापर, प्रशिक्षित शिक्षक, नाविन्यपूर्ण अध्यापन, योग्य नियोजन, शाळांमधील भौतिक अडथळे दूर करणे, असे महत्त्वाचे शिक्षणाचे महत्त्व असते मित्रांनो. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 बघूया मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या काळात मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्णकाळ मानला जात होता? तर कोणत्या काळात मराठी भाषेला आणि साहित्याला सुवर्णकाळ असे मानले जात होते मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. तर यादव काळात मराठी भाषेला व साहित्याचे सुवर्णकाळ असं मानले जात होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊया आपण. मराठी भाषा व साहित्य निर्मितीच्या दृष्टीने यादव काळ इसवी सन 850 ते 1334 आज समृद्ध काळ होता. या काळात काही महत्त्वाची मराठी ग्रंथ निर्माण झाली, जसे की मुकुंदराज, विवेक सिंधू, परमामृत, संत ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव, पारष्टी, संत नामदेव यांनी नामदेव गाथा ही लिहिल्या होत्या मित्रांनो. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 बघूया. हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत असताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. याचा अलंकार ओळखा. अलंकार ओळखायचे मित्रांनो. तर प्रश्न परत वाचूया आपण. हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत असताना जो जणू कर्दनकाळ भासत होता. कर्दनकाळ असा भासत होता मित्रांनो. तर आपला राईट आन्सर असणार आहे उत्प्रेक्षा अलंकार. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. कवीला तो हे उपमेय जण कर्दनकाळ असल्याचा भास होत आहे. ही होत आहे की कल्प म्हणजेच उत्प्रेक्षा. उपमेय हे जणू उपमान आहे असे जिथे दाखवले जाते तिथे उत्प्रेक्षा अलंकार असतो. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 बघूया. खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धत ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक
विश्वसनीय असतात. तर कोणती वर्तन ही अभ्यासाची पद्धतीने शास्त्रशुद्ध, वस्तुनिष्ठ व निष्क्रिय अधिक विश्वसनीय असतात मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे, प्रायोगिक पद्धती. नोट करून घ्यायचे मित्रांनो, वेरी IMP क्वेश्चन आहेत जे वारंवार रिपीट झालेले मित्रांनो. तेच प्रश्न आपण घेतले. फक्त थोडीशी माहिती जाणून घेऊया. सर्वेक्षण पद्धती, वर्तन अभ्यास पद्धती. प्रायोगिक पद्धती बघूया. प्रायोगिक पद्धती शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. प्रायोगिक पद्धती सामान्यपणे 2 गट केले जातात. एक गट नेहमीच्या पद्धतीत ठेवला जातो, याला नियंत्रित गट म्हणतात, व दुसऱ्या गटात प्रयोगाला केला जातो, म्हणून याला प्रायोगिक गट असे म्हणतात मित्रांनो. नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 6, जे चकाकते ते सोने नसते, या वाक्याचा प्रकार ओळखा. तर वाक्याचे प्रकार ओळखायचे मित्रांनो. जे चकाकते ते सोने नसते. तर हे कोणते वाक्य आहे मित्रांनो? तर हे मिश्र वाक्य आहे. जे चकाकते ते सोने नसते. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो आपण. मिश्र वाक्य. मिश्र वाक्य म्हणजे काय बघूया. जेव्हा एक प्रधान वाक्य आणि किंवा एक अधिक गोम वाक्य उभयनामी अवयवांनी जोडलेले असतात तेव्हा ते मिश्रण वाक्य तयार होते. दिलेल्या वाक्यात जे हे अवयवांनी अवयव वापरले आहेत, म्हणून हे वाक्य मिश्र वाक्य आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 बघूया. किशोर वयातील मुलींच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर किशोरवयीन मुलांच्या शारीरिक विकासाबाबत कोणते विधान योग्य आहे मित्रांनो? जे चेंजेस होतात आपल्या बॉडीमध्ये जे किशोर वयात असतात तेव्हा. तर 4 ऑप्शन दिलेले आपल्याला, त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे. ग्रंथिरसामुळे शरीराच्या सांगण्यावर परिणाम होतो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, त्याचा निबंध लिहून झाला, हे वाक्य कोणत्या प्रयोगात उदाहरण आहे? तर त्याचा निबंध लिहून झाला आहे, हे कोणत्या वाक्याचा प्रयोग आहे मित्रांनो? तर आपला राईट आन्सर असणार आहे समापन कर्मणी प्रयोग. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 बघूया. जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागीरीची व्यवस्था टिंबटिंब हे पाहत होते. तर छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता हे कर्नाटकात असताना पुणे जहागीर ही कोण पाहत होता मित्रांनो? तर आपला राईट आन्सर असणार आहे दादोजी कोंडदेव. तर दादोजी कोंडदेव हे जिजाऊ माता व शिवराय हे कर्नाटकमध्ये असताना पुणे जहागिरी हे सांभाळत होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10, खालील शब्दाचा विग्रह ओळखा. चहा पाणी. तर चहा पाणी या शब्दाचा विग्रह ओळखायचे मित्रांनो. चहा पाणी याचा अर्थ होतो चहा पाणी व फळाचे इतर पदार्थ, त्याला आपण चहा पाणी असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. चहा पाणी या शब्दाचे योग्य विग्रह चहा पाणी व फळाचे इतर पदार्थ होते. हा सामासिक शब्द समाहारात द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. चहा पाणी अशा प्रकारच्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना दोन्ही पदे येतात, त्यासोबत त्याच प्रणालीतील इतर तत्सम वस्तू देखील येतात. बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11, धारणाचे मापन करताना खालीलपैकी
कोणती पद्धती वापरली जात नाही? प्रश्न नीट वाचायचे मित्रांनो. इथं जात नाही असं विचारलं हे, नाहीतर आपण धारणाचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जाते असे समजून डायरेक्ट आन्सर देऊ शकतो. म्हणून थोडं प्रश्नावरती लक्ष द्यायचे मित्रांनो. तर धारणाचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जाते मित्रांनो? तर पठण पद्धती ही धारणाचे मापन करताना वापरली जात नाही मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपली राईट आन्सर असणार आहे. जात नाही विचारलं. चला बघूया थोडं पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 बघूया. मीनाने सरबत संपविले आहे हे वाक्य कोणत्या काळातील वाक्य आहे? मीनाने सरबत संपवले आहे हे म्हणजे झालेली क्रिया आहे मित्रांनो. जो संपले आहे, जे आधी झाला आहे ते विचारलं गेले आहे आपल्याला. जे का रंगले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू धू ओळखावी, देव तेथे तेथीची जाणावा, असा संदेश कोणी दिला? तर अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आपला. तर असा संदेश हा संत तुकाराम यांनी दिला होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया 14वा प्रश्न. खालीलपैकी अव्ययीभाव समास असलेला पर्याय निवडा. अव्ययीभावचा समास ओळखायचे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आपल्याला. तर आपला राईट आन्सर असणार आहे गैरशिस्त हे अव्ययीभाव आहे मित्रांनो. बघूया 15वा प्रश्न बघूया मित्रांनो. थोडं इथं चुकलं आहे आपलं. हे 25 झालंय, ते 15वा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. परश्मयुगातील मानवाचे अवशेष मधील होशंगाबादमधील हातनोरा या गावी टिंबटिंब सापडले. तर परश्मयुगामध्ये मानवाचे अवशेष हे होशंगाबादमधील हातनोरा हे ठिकाण कुठे आहे मित्रांनो? कोणत्या राज्यात आढळतं मित्रांनो हे? हा इतिहासाचा प्रश्न आहे मित्रांनो, जे बरेचदा रिपीट झालेला आहे. तर आपला राईट आन्सर असणार आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये परश्मयुगामध्ये मानवाचे अवशेष हे सापडले होते मित्रांनो, जे हातनोरा गावात होते. तर असेच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो व आपल्या मित्रांना शेअर करायचे. हे जय हिंद.